200 टनांपेक्षा जास्त वजनाचं एक प्रचंड एअरबस A330 34,000 फूट उंचीवर खाली काळा कुट्ट अटलांटिक ओशन आणि अचानक त्याचे दोन्ही इंजिन्स बंद पडतात. इमॅजिन करा, ना आवाज ना पॉवर, फक्त हवा आणि मृत्यूची शक्यता. 24 ऑगस्ट 2001 ची रात्र. एअर ट्रान्झॅट फ्लाईट 236, 306 लोक ऑन बोर्ड. फ्लाईट पूर्णपणे नॉर्मल, पण रियालिटी वेगळी होती. विमानाचं फ्युअल हजारो लिटर प्रति तास समुद्रात लीक होत होतं. कारण फक्त काही मिलीमीटरचा मेकॅनिकल मिसमॅच. न्यू इंजन, ओल्ड हायड्रोलिक लाईन, 2 मेटल ट्यूब सतत घासत राहिल्या आणि आकाशात उडत उडत फ्यूल संपत गेलं. 6:13 AM ला फर्स्ट इंजन फेल झालं. 6:26 AM ला सेकंड इंजन डेड. आता 306 लोकांसह हे जेट जगातील सर्वात मोठं ग्लायडर बनलं होतं. ना इंजन ना थ्रस्ट, फक्त ग्लाइड. आणि हो, नियरेस्ट लँड 144 किलोमीटर दूर, अझोर्स आयलँड. कॉकपिट मध्ये कॅप्टन रॉबर्ट पिशे जाणून होते, दिस इज इट. एकच चान्स, रनवे किंवा ओशन क्रॅश. 19 मिनिटे एअरक्राफ्ट इंजिन शिवाय क्लाइंब करत होतं. कॅबिन मध्ये पूर्ण सायलन्स. लोक प्रेयर्स करत होते, क्रू लाईफ जॅकेट्स बांधत होता. आणि मग अंधारात दूर चमकल्या रनवे लाईट्स. 6:45 AM ला एअर ट्रान्झॅक्ट 236 ने इम्पॉसिबल लँडिंग केली. टायर्स फुटले, स्पार्क उडाले, पण 306 पैकी एकही जीव गेला नाही. आता प्रश्न तुमच्यासाठी, तुम्ही जर त्या फ्लाईट मध्ये असता तर पॅनिक झाला असता की विश्वास ठेवला असता पायलटवर? कॉमेंट मध्ये नक्की सांगा, पॅनिक की ट्रस्ट.